शौर्य दिनचे अनुयायी मोठ्या प्रमाणात इथं मोठ्या संख्येने येतात भीमा कोरेगावला, काय नियोजन आहे सर? त्या ठिकाणी मागचे काही वर्षाप्रमाणे मोठ्या प्रमाणे अनुयायी जे आहे जयस्तंभ या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत आणि मोठ्या प्रमाणे ही बंदोबस्त लावला जाते पोलिसाच्या. यावर्षी सुद्धा बंदोबस्त आहे, त्यामध्ये जवळपास 250 अधिकारी आणि त्यांच्याबरोबर 30च्या वर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि 3000चे वर जे आहे ते पोलीस जे आहे बंदोबस्तामध्ये लावण्यात आलेले आहे. 1500 होमगार्ड आहे, SRPFच्या कंपनीज आहे, QRT आहे, RCP आहे, असे आमची विशेष फोर्सेस सुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. घातपात विरोधी पथक आमचे आतापासून ते तपासणी करत आहात त्या ठिकाणी आणि सर्व्हेलन्ससाठी CCTV वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. वाहतूक नियोजनासाठी विशेष करून एवढ्या मोठ्या संख्येने जर लोक येतात तर वाहतूक नियोजन करणे खूप एक चॅलेंज होऊन जात आहे. त्यासाठी रस्ते बनवणे, काही ठिकाणी वाहतूक पार्किंगचं नियोजन करणे आणि त्या ठिकाणी यांना विशेष आयोजित केलेल्या बसेसमध्ये बसवून घेऊन ड्रॉप पॉइंट पण सोडणे, हे सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे. मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी असं काय डिफरंट आहे सर? असं काही विशेष डिफरंट नाहीये, परंतु ज्या ठिकाणी मागच्या वर्षी आम्हाला दिसलं की या ठिकाणी अजून इम्प्रूव्हमेंटची गरज आहे त्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट करण्यात आलेली आहे. जसं की आम्ही थोडा जे टेक्नॉलॉजीचा वापर आहे, CCTV कॅमेरे जास्त क्लॅरिटीचे लावले आहे आणि PA सिस्टम वाढवून दिलेले आहे, वॉच टॉवर्स वगैरे वाढवून